जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा दहशत पसरवण्याचं काम काही संघटित लोकांकडून केलं जात आहे आणि हे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतं हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। गेली 10 वर्ष ह्या मतदारसंघाचे असणारे आमदार विद्वान मंत्री दीपकभाई केसरकर हे दहशतवादबद्दल बोलत होते, मात्र काल जो जिल्हा परिषदमध्ये जो काही प्रकार घडला त्याबद्दल मात्र ते आज बोलायला तयार नाहीत। याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ते स्वतः आता नारायण राणेची पाठराखण करून आता स्वतः ते दहशतवादाखाली दबले गेलेले आहेत। स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी कोणाला किती जवळ घ्यायचं ह्याचं एक उत्तर ह्या सर्व प्रकारामधून आज मिळत आहे। खरं तर अशा प्रकारची जिल्ह्यामध्ये टेंडर भरत असताना दहशत माजवून आपल्या बाजूनं ती निविदा झाली पाहिजे अशा प्रकारचा कधीही प्रकार या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेला नव्हता। मात्र कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चुकीच्या पद्धतीनं दहशतवाद असेल, त्या ठिकाणी पैशाचा वापर असेल किंवा अन्य गोष्टीचा वापर असेल, सत्तेचा वापर असेल, या सर्व गोष्टीचा वापर करून नारायण राणेने ही जरी सीट स्वतः जिंकलेली असली ती खऱ्या अर्थाने त्यांचा ह्या ठिकाणी झालेला तो पराभव आहे। आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की ज्यांच्यासोबत गेली 10 वर्ष त्यांना आमदार करण्यासाठी आम्ही कष्ट उपसले व ज्यांना आमदार केले त्यांनी जाहीररित्या कबूलही केलेलं होतं। त्या ठिकाणी रुपेशजी असेल, मी असेल किंवा बाळू असेल, त्या ठिकाणी एकत्रित तालुका प्रमुख म्हणून काम करत असताना मला आमदार करण्यामध्ये ह्या तिघांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यावेळी त्यांनी मान्यही केलेलं होतं। आणि तेच आज दुर्दैवाने ह्या ठिकाणी दहशत पसरवण्यासाठी आणि पसरवणाऱ्या व्यक्तीसाठी मदत करतायत, ही अत्यंत लाजिरवाणी आणि खेदाची गोष्ट आहे। मला असं वाटतं की आता येणाऱ्या काही दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा शांत राहिला पाहिजे की अजून ह्या ठिकाणी दहशतवादाने जन्म घेतला पाहिजे, हा विचार करण्याची वेळ ह्या ठिकाणी आज मतदारांवरती आलेली आहे। आणि हा विचार आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आज सावंतवाडी विधानसभेच्या मतदारांपर्यंत पोचवत आहोत।